विद्यार्थी मित्र व एक आनंदाची बातमी महाराष्ट्र शासनामार्फत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। तर बघा, गृह विभागाची ही जाहिरात आहे। न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यामार्फत विविध पदांसाठी ही नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामध्ये कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, भंडार आणि असे विविध प्रकारचे पद आहे, ज्यांच्यासाठी 10वी-12वीचे विद्यार्थीसुद्धा अप्लाय करू शकतात। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण याबाबतची संपूर्ण माहिती बघणार आहोत। कोणकोणते पद आहे व त्याची शैक्षणिक अर्हता काय आहे व कोणत्या तारखेपासून अर्ज सुरू होणार आहे आणि किती तारखेपर्यंत अर्ज होणार आहे, त्याबाबतची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण। आपली नोकरी.com या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि हा मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दिली मित्रांनो, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, कारण की आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर नवनवीन अपडेट माहितीही शेअर करत असतो। आणि मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत गृह विभागात न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यामार्फत ही नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर यामध्ये विविध प्रकारचा समावेश आहे। यासाठी 10वी-12वीतील विद्यार्थीसुद्धा अर्ज करू शकणार आहे। तर त्याबाबतची संपूर्ण माहिती आपण पुढे बघूया। बघा मित्रांनो, यामध्ये प्रथम पद काय आहे? वैज्ञानिक सहाय्यक। यासाठी एकूण आहे तुमच्या 54 जागा। त्यानंतर वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण गट क, यासाठी एकूण आहेत 15 जागा। तर पुढची पोस्ट आहे वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र गट क। यामध्ये बघा फक्त 2 पदे आहेत। त्यानंतर महत्त्वाची आता वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क, यामध्ये एकूण 30 पदं आहे। वरिष्ठ लिपिक भंडार यामध्ये एकूण 5 पदं आहेत। कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क यामध्ये एकूण 18 पदे आहेत व व्यवस्थापक उपहारगृह यामध्ये एकूण 1 पद आहे। तर बघा मित्रांनो, यासाठी सर्व तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना या न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय यांच्या www.dfsl.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले आहे। आणि त्या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण डिटेल ॲडसुद्धा बघायला मिळून जाईल। मित्रांनो, ही डिटेल ॲड जी ती आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा मी थोड्या वेळात शेअर करणार आहे, तुम्ही तिथं बघू शकता। तर आता आपण शैक्षणिक अर्हता बघूया मित्रांनो, कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक अर्हता लागणार आहे ते। तर बघा, प्रथम पद काय आहे? वैज्ञानिक सहाय्यक गट क, यासाठी एकूण 54 जागा आहेत व त्यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता जी आहे ती विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीत कमी 2ऱ्या वर्गाची पदवी उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक, किंवा न्याय सहाय्यक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची 2य वर्गातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक। पुढील पद बघा, वैज्ञानिक सहाय्यक। यासाठी एकूण 15 पदे आहेत व विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र किंवा संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती व आणि तंत्रज्ञान या विषयासह किमान 2य श्रेणीतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन डिजिटल अँड सायबर फॉरेन्सिक अँड रिलेटेड लॉ याची जर तुमच्याकडे पदविका असेल तर ती सुद्धा यात मान्य असणार आहे मित्रांनो। 3ऱ्या क्रमांकाचं पद आहे वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र। यासाठी तुम्हाला मानसशास्त्रामधील 2य क्रमांकाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। पुढील पद आहे वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क। यासाठी एकूण 30 जागा आहे मित्रांनो। यासाठी विज्ञान शाखेमधील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक, म्हणजेच तुम्ही 12वी सायन्समधून परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे।
त्यानंतर पुढील पद बघा, वरिष्ठ लिपिक भंडार, यासाठी एकूण 5 पदं आहे व यासाठी तुम्हाला विज्ञान शाखेतून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पुढील पद आहे कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क, यासाठी एकूण तुमचे 18 पदं आहे व यामध्ये तुम्हाला शैक्षणिक अर्हता जी आहे ती तुमची विज्ञान विषयासह माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक, म्हणजेच 10वी पास असणे आवश्यक विज्ञान विषयासह. त्यानंतर पुढील पद आहे तुमचं व्यवस्थापक उपहारगृह, यासाठी 1 पद आहे. यासाठी सुद्धा तुम्ही 10वी पास असणे गरजेचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला खानवळ सांभाळण्याचा किंवा 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. मित्रांनो, आता आपण महत्त्वाच्या ज्या डेट्स आहेत ते बघून घेऊया. मित्रांनो, या जाहिरातीमध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी फक्त आणि फक्त 4 दिवसांची मुभा देण्यात आली आहे. तर ऑनलाईन अर्जाची सुरुवात ही 15 जुलै 2024 ते दिनांक 19 जुलै 2024 पर्यंत असणार आहे. मित्रांनो, ही जाहिरात पहिल्यांदा येऊन गेलेली आहे, त्यामुळे तुम्ही ही जाहिरात संपूर्ण काळजीपूर्वक वाचा, त्यानंतरच अर्ज करा. मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यात याचे पहिल्यांदा अर्ज भरले गेले होते व आता शुद्धीपत्रक टाकून नव्याने त्यांच्यात आरक्षणामध्ये बदल झाला आहे. त्यामुळे मित्रांनो, सविस्तर जाहिरात बघितल्याशिवाय तुम्ही यामध्ये अर्ज करू नका. मित्रांनो, या सविस्तर जाहिरात जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला थोड्याच वेळात उपलब्ध होऊन जाईल, तुम्ही तिथं जाऊन बघू शकतात.